मी चंद्रकांत खंगार आज या भजन मंडळाचा आपण स्पर्धा घेतलेली आहे। मान्य आपले खासदार नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या याच्यातून आपण ही स्पर्धा घेतली आहे। या स्पर्धेचा औचित्य असं आहे की आपल्या या प्रभागातल्या भजन मंडळांचा कलागुणांना कुठेतरी वाव मिळावा, त्यांचं कुठेतरी हे संधी त्यांना मिळावी, स्टेजची संधी त्यांना मिळावी, त्यासाठी आपण ही भजन स्पर्धा इथे आयोजित केली आहे। सर्वप्रथम या सर्व आलेल्या भजन मंडळांना मी खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांनी खूप चांगलं गायन करून आम्हाला इथे जे पर्यवेक्षक आले आहेत त्यांना कुठेतरी कन्फ्यूज करण्याचं काम त्यांनी करावं, इतकं चांगलं त्यांनी भजन इथं केलं पाहिजे। ही भजन स्पर्धा माननीय आमचे आमदार दक्षिण नागपूरचे आमदार श्री मोहनजी मते यांच्या मार्गदर्शनात आम्ही करत आहोत। असेच मार्गदर्शन आम्हाला त्यांनी नेहमी लाभत राहावं अशी मी त्यांच्याकडून आशा करतो। किती भजन मंडळांनी इथे पार्टिसिपेट? 34 भजन मंडळांनी इथे पार्टिसिपेट केलं आहे। फक्त प्रभागातलेच भजन मंडळ इथे आपण हे केले आहे। आणि याचा निकाल केव्हा काय? निकाल आजच सायंकाळी हे भजन स्पर्धा आटोपल्यानंतर निकाल जाहीर होईल आणि त्या निकालामध्ये आम्ही बक्षीस वितरण करणार आहोत। जेवढे भजन मंडळ आले आहेत त्या भजन मंडळाच्या प्रत्येक सदस्याला आम्ही इथे काही ना बक्षीस देणार आहोत। खंगार व मित्र परिवार इथे भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रभाग 31च्या वतीने चंद्रकांत भाऊ खंगार यांच्या वतीने चैतन्य स्पर्श महिला भजन स्पर्धेचं आयोजन इथे केलेलं आहे। आपल्या प्रभाग 31 मध्ये ज्याही भजनी मंडळी आहे त्यांचा या कार्यक्रमामध्ये समावेश आहे। प्रथम भजन रामाचं म्हणावं, गेले 500 वर्षापासून जे रामाचं मंदिर बनलं नव्हतं ते आता मोदीजी सरकारमध्ये जे बनलेलं आहे आपलं रामाचं मंदिर, 25 तारखेला आपला मोठा भगवा तिथे लहरणार आहे। त्या निमित्त चंदूभाऊंच्या मनामध्ये कल्पना आली की आपण देखील आपल्या प्रभाग 31 मध्ये भजन स्पर्धा घ्यायला पाहिजे आणि चांगला विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी तो विचार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज साकार झालेला आहे। नक्कीच चंदूभाऊ आज भजन स्पर्धा घेत आहे, परंतु अनेक कार्यक्रम आपल्या प्रभागामध्ये सतत राबविण्याचं काम चंदूभाऊ खंगार करत असतात। त्यांना मी पुढच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते।